प्रोमुनीम दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। मतदार याद्यांबाबत आमचा अभ्यास सुरू। 2-3 आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाला पुरावे देणार शरद पवार यांची माहिती। पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतळ्याचे 3 ठिकाणी मतदान, भाजपचा आरोप। तर खरे वोट चोर कोण हे आता राहुल गांधी यांनी सांगावं, फडणवीसांचा हल्लाबोल। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं फडणवीसांनी मान्य केलं। आता निवडणूक आयोगात सरळ करण्यासाठी फडणवीसांनी आमच्या सोबत सामील व्हावं, जयंत पाटील यांचं वक्तव्य। राज्यपाल CP राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये समर्थनासाठी ठाकरे पवारांना त्यांनी फोन केला। ठाकरे म्हणाले, चर्चा करून कळवू तर विरोधी उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागेल असं पवार म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण। CP राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची फडणवीसांची विनंती, मात्र ते आमच्या विचारांचे नाहीत, त्यामुळे पाठिंबा देणं शक्य नाही। शरद पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। डुप्लिकेट शिवप्रेमींची मतं शिवसेनेची मतं फुटण्याची भीती आहे का? फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून राऊतांचा निशाणा। अहिल्यानगरच्या नेवासामधील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। जिवंतपणी मदत झाली नाही, मी मेल्यावर तरी इतर शेतकऱ्यांना मदत करा। आत्महत्येपूर्वीचा बाळासाहेब सरोदेंचा व्हिडिओ समोर। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन होतं, योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे गेल्यामुळे माळी समाजाला पोटशूळ असा व्हिडिओमध्ये उल्लेख, तर व्हिडिओ फेक। ओबीसी चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी कुटील डाव, हाकेंचा आरोप। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंचा विरोध, तर नो कमेंट्स असं म्हणत भुजबळांकडून कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार। पालकमंत्री पदाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना, मात्र मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेतील। नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवार यांच्याकडून मत व्यक्त। शिवसेना मंत्री भरत गोगावलेंचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। आपल्याच मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची गोगावलेंकडून PA म्हणून नियुक्ती। सूत्रांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय उसनवारी तत्वावर खासगी स्वीय सहाय्यक नेमण्यास मनाई। परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारने अर्धा डझन अधिकारी नेमले, मग बाकीच्यांचं काय? रोहित पवारांचा सवाल। तर परशुराम महामंडळाच्या नियुक्त्या कायद्यानुसारच, विरोधकांना पोटदुखी का? फडणवीसांचा पलटवार। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात SIT स्थापन। पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर गिरमेट यांच्या नेतृत्वात चौकशी होणार। पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला होता। मुंबई गोवा महामार्ग खड्ड्याच्या विळख्यामध्ये। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे, वाहन चालकांची डोकेदुखी वाढली। तर खूप मेहनत घेऊन सरकारने जमिनीवर चंद्र दाखवला, विरोधकांची टीका। मुंबईत रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन। हातापायाला फ्रॅक्चर बांधलेले प्रतिकात्मक रुग्ण आणले। आंदोलनाच्या दरम्यान जनसामान्यांचं वास्तव दाखवलं। पुण्यामधील गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला। मानाचे गणपती सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीमध्ये सहभागी होणार। ढोल ताशा पथकं कमी केली जाणार। गणेश मंडळांच्या बैठकीतली माहिती। SD कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचा पगार गणेशोत्सवाच्या पूर्वीच मिळण्याची परिवहन मंत्र्यांच्या हालचाली। वित्त विभागाकडून निधी आल्यास सोमवारी किंवा मंगळवारीच SD कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची शक्यता। अतिवृष्टीमुळे वाशिममध्ये 350 गावातील 4,11,000 एकर शेती पाण्याखाली। शेकडो घरांची पडझड, 35 जनावरांसह हजारो कोंबड्या दगावल्या। सरकारकडे मदतीची मागणी। पंढरपूरमधील चंद्रभागा नदीकडे जाणारे सर्व घाट पाण्याखाली। नदीकाठच्या 250 कुटुंबांचं स्थलांतर, शेती पिकांचं नुकसान। उजनी आणि वीर धरणातून 1,95,000 क्युसेक्सना विसर्ग सुरू। नदी धोकादायक पातळीवर। सांगलीमधील कृष्णा नदीची इशारा पातळी अवघ्या 40 फुटांवर। शहरातील नागरी वस्त्या अद्याप पाण्याखाली। नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण। आता क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल। भाजपाचं देशप्रेमाचं ढोंग क्रिकेटच्या मैदानामध्ये उघडं पडलं। मोदी शहांचा बुरखा फाटला। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राऊतांचा हल्लाबोल।
भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रात टाकण्याच्या निर्णयाला स्थगिती. नसबंदी करून निवारा केंद्रातील सर्व कुत्र्यांना सोडा. सुप्रीम कोर्टाचे आदेश. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ खाण्यावर बंदी. वेगळी सोय केली जाणार. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ. और आप अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com.